कधीतरी अचानक गाडीचा कुणाचा तरी मोठा ऍक्सिडेंट होऊन जातो, परंतु कोणाला काही खर्चटच पण नाही. झेल तो कोण तळ हाताच्या बुडासारखं महाराज. मग त्या महाराजांसाठी आपण काहीच करू नये. तो कशाचा भुकेला आहे हो? त्याला काही 56 भोग हवेत का? भक्तीचा. तो भक्तीचा भुकेला आहे, तो नामाचा भुकेला आहे. अनेक वेदांमध्ये सांगितलंय, संतांनी सांगितलेलं आहे की नामामध्ये शक्ती आहे. तुम्हाला त्या भगवंताचं नाव घेण्यासाठी तुम्हाला जंगलात तपश्चर्याला जायची गरज नाही, गुहेत तपश्चर्याला बसायची गरज नाही, तुम्हाला संसार सोडायची गरज नाहीये, तुमचं कामधंदा सोडायची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही जिथे आहात तिथे नाम घ्या. तुम्ही कुठेही त्यांचं नाम घ्या, त्यांच्यापर्यंत पोहोचणार. ती शिजोरी त्यांच्याकडे कायम राहते. आणि मनुष्य माहितीये का, मनुष्य इतकं विचित्र प्राणी आहे ना, जेव्हा अडचणीत असतो ना तेव्हा देव आठवतो बरं का. सुखामध्ये कधीच तो देव आठवत नाही, कधीही नाही आठवत. कोण असेल मला एकाने तरी सांगा की सुखामध्ये त्यांना स्वामी आठवले. तसं नव्हे, आपल्याकडे सर्व आहे. माणसाकडे ज्यांच्याकडे पैसा नाहीये, भरपूर पैसा आला, एखादं मोठं काम झालं, ती व्यक्ती येणार, नमस्कार करणार, नंतर कुठे जाणार हो? आमची ही स्वप्न होती, आम्हाला इकडे फिरायला जायचं, फॉरेनला फिरायला जायचं, आमच्या मुलांना फिरायचं, आमच्या मुलांना चांगल्या शाळेत टाकायचं. हा, पण जेव्हा परत अडचणी येतात ना तेव्हा तो भगवंत आठवतो. जेव्हा सुख येतं ना तेव्हा त्याचं नाव आहे ना तात्पुरतं घेतलं जातं, 2 हात तिसरा मस्तक. पण जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा तासन तास त्याच्या समोर रडलं जातं. का हो असं? असं का? सुखात आणि दुःखात दोन्ही याच्यात त्यांचं नाव आलं पाहिजे. कारण सुख देणारा तोच आहे आणि आपलं दुःख हरणाराही तोच आहे. तो दुःख देत नाही हो कधी, तो कधी शिक्षा पण देत नाही. आपण म्हणतो ते स्वामी शिक्षा देतात, स्वामी नाही हो, अजिबात नाही. स्वामी कधीच कोणाला शिक्षा देत नाही, कधीही नाही. उलट आपले जे भोग असतात ना ते भोग भोगत असताना तो भगवंत आपल्या सोबत असतो. आपण म्हणतो ना आमच्या कर्माचे फळ आम्ही भोगतो आहोत, आपण नाही भोगतो, भोगून घेतो. मी स्वामींना हे दिलं, आला ना मी, तर मी आलं की सेवा संपली हो. कुठल्याही गोष्टीमध्ये मी येता कामा नये. जिथे मी आला ना ते शून्य झाली सेवा. आणि कुठलाही भक्त राहू दे, कुठलाही स्वामी भक्त राहू दे, तो भगवंत सगळ्यांवर सारखी कृपा करत असतो.